नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह आर्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक विशेष एपिसोड शूट करतोय, तो म्हणजे यांत्रिक शेती. आता सध्या शेती चालू आहे, म्हणजे भात शेती जोरदार चालू आहे कोकणामध्ये. तर भात शेतीच्या वेळी एक मेजर प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे लावणीचा. कारण लावणी करते वेळी लोक उपलब्ध नसतात, वेळ नसतो, काही वेळा पाऊस ठराविक दिवसच पडतो. म्हणजे त्या दरम्यान आपण जर लावणी केली नाही तर खूप नुकसान पण होतं. काही वेळा मग म्हणजे इंजनने पाणी लावावं लागतं किंवा थोड्या अडचणी येतात. तर कमी वेळेत जर शेती करायची असेल तर एक ऑप्शन आहे, तो म्हणजे यांत्रिक शेती. आता यांत्रिक शेती कशी कराल, तर आज हा एपिसोडमध्ये तुम्हाला तेच समजून येईल की यांत्रिक शेती कशा प्रकारे करतात. कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे यांत्रिक शेती कशी करतात, यंत्राचा वापर कसा करतात, आणि काही कृषी अधिकाऱ्यांकडून म्हणजे कृषीमध्ये काम करणाऱ्या लोकांकडून माहिती घेणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर हा एपिसोड पूर्णपणे पहा. तर आज आपण चाललो आहे फोंड्याला, फोंडा तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आपण अधिक माहिती त्या ठिकाणी जाऊन घेऊया, म्हणजे त्या फील्डवर जाऊन घेऊया, शेतामध्ये जाऊन घेऊया की कशा प्रकारे यांत्रिक शेती केली जाते, म्हणजे यांत्रिक लावणी केली जाते. तर चला मग जाऊया फोंड्याला. आत्ता आपण आलोय संजय अनंत तेली यांच्या घरी. आता इथे ते म्हणजे पुढचा कार्यक्रम इथेच होणार आहे शेतीचा, यांच्या शेतामध्ये. ते हे आहे त्यांचं घर. ही आहे त्यांची शेळी. शेतामध्ये चाललोय आणि आपल्याबरोबर आहे, नाव काय? मंदार तेली. मंदार तेली. आता मंदार तेलीवर आपण तिकडे चाललोय. चला जाऊया तिकडे. हे आहे यांनी वाळावरती बांधलेलं धरण. या धरणामधून ते पाणी शेतामध्ये असतं. हे त्यांचं शेत. आणि असं पाटामार्फत पाणी आलंय, म्हणजे तिकडून हे पाटाने येते पाणी आणि ह्या पाण्यामध्ये इथली शेती केली जाते. सगळ्या पद्धतीची लावणी बघितली माणसं जुनी पद्धत अधिक जपानवरून परत जपानवर आले.
माझं नाव डॉक्टर विजय कुमार नामदेव चेट्टे, ओके कृषी विद्यावेत्ता, कृषी संशोधन केंद्र फोंडागड ओके. इथं मी कार्यरत आहे. ओके. आणि हे मी हजारे, तालुका कृषी अधिकारी कणकवली, ओके प्रभारी उपकृषी अधिकारी कणकवली. ओके. राजन सावंत, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी सांगवे. हां हां. मी पंचायत समिती सदस्य आहे फोंडाघाट. ओके. आणि अजून इतर लोक पण आहेत ना इतर हे कर्मचारी, गटाचे अध्यक्ष गटाचे अध्यक्ष हां. हे आपला गांगोमाऊली गट आहे. गांगोमाऊली शेती समूह गट. माझं नाव संजय आनंद तेली. ओके. तुमची शेती आहे हो, नाही? आमच्या वडिलांचं नाव आनंद गोपाळ तेली, यांच्या शेतीची त्यांची शेती आहे? होय. ओके. ग्रामपंचायत दिली सर. हां, तुमचं नाव? CL चौलकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत फोंडाघाट. ओके. आणि तुम्ही? विश्वनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य फोंडाघाट. ओके. आणि कोण आहे? आणि कोण? ग्रामपंचायत सदस्य फोंडाघाट. ओके. नमस्कार. त्या ठिकाणी आपला कोकणातील शेतकरी हा भात शेती करताना अनेक अडचणींना सामोरं जात आहे. हां हां. प्रामुख्याने भात शेतीमध्ये मोठी अडचण म्हणजे मजुरांची कमतरता. ओके. मजुरांची कमतरता तर आहेच, पण मजुरांचे वाढते मजुरीचे दर ही सुद्धा मोठी भेडसावणारी समस्या आहे. आणि याच मजुरांच्या समस्येवर प्रामुख्याने जर आपल्याला मात करायची असेल तर या भात शेतीला आपण यांत्रिकरणाची जोड दिली पाहिजे. तरच ही कोकणातील भात शेती टिकून राहील आणि शेतकऱ्यांना ती परवडेल. आणि शेतकरी जे आता आपल्याला ओस पडलेली कमी न लागवड केलेली क्षेत्र दिसतात ती पूर्णपणे लागवडीखाली येतील. आणि त्यासाठी आपण यांत्रिकरणाची कास धरणे फार महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ओके. या ठिकाणी यांत्रिकरणाद्वारे जर आपल्याला भात लागवड करायची असेल, या मशीनद्वारे जर आपल्याला भात लागवड करायची असेल, ओके. प्रथमची प्रथम गोष्ट आहे ती एका विशिष्ट प्रकारची रोपवाटिका तयार करावी लागते. ओके. त्याला आपण चटई रोपवाटिका म्हणतो, मॅट नर्सरी म्हणतो. ओके. आणि अशा प्रकारची विशिष्ट प्रकारची रोपवाटिका जर आपण केली तरच आपल्याला या मशीनने आपल्याला या लावता येते. त्या प्रकारे अशा प्रकारे त्याची मॅट तयार होते. खाली तुम्ही पूर्ण रोपं असे इंटॅक्ट झालेले आहेत. ओके. आणि मग ही कशी तयार करायची, तर हे तयार करण्यासाठी आपण माती आणि शेणखताचं मिक्सर करून घ्यायचं. ओके. प्रथम माती चाळून घ्यायची. माती का चाळून घ्यायची, तर मातीमध्ये खडे असतात, छोटे दगड असतात. ते दगड या मशीनच्या जो लावण्याचं जे हे आहे तिथं अडकतात. ते अडकलं तर त्याला डॅमेज होण्याची शक्यता असते किंवा त्या ठिकाणी आवा लावला जातो. त्यामुळे मशीनने चाळणीने प्रथम माती चाळून घ्यायची, शेणखत चाळून घ्यायचं आणि त्याचं मिक्सचर एकाच 3, 1 गमेलं शेणखत आणि 3 गमेलं माती असं करून एका फ्रेममध्ये, लोखंडी फ्रेममध्ये आपण तिथं पाहिलेलं आहे त्याप्रमाणे ते माती आणि शेणखत पसरून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे. माती आणि शेणखताचं जे मिक्सचर आहे ते त्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर बियाणं कसं लागतं, तर बियाणं साधारण कोंब आलेलं बियाणं लागतं आपल्याला. ते कसं करायचं, तर प्रथम बियाणं आपलं जे असतं भाताचं ते पाण्यामध्ये 24 तास भिजत ठेवायचं. भिजलेलं बियाणं नंतर काढून घ्यायचं आपण. ते काढून घेतल्यानंतर एका सैल पोत्यामध्ये सैल बांधायचं ते. आणि ते पोतं असतं ते भाताच्या पेंड्यामध्ये ठेवून द्यायचं. असं बियाणं आपण दिवसातून 2-3 वेळा ते पोतं हलवून घ्यायचं. आणि या हलवून घेतल्यानंतर या बियाण्याला साधारण 48 तासाच्या नंतर कोंब येतात. आणि कोंब आलेलं बियाणं असतं ते आपण जो मॅट तयार केलेला आहे, जे फ्रेमवरती मातीने शेणाचं मिक्सचर जे पसरवलेलं आहे त्याच्यावरती साधारण 1 स्क्वेअर मीटरमध्ये जाती. म्हणजे बारीक असेल तर कमी लागतं, जाड असेल तर जास्त लागतं. म्हणजे 350 ग्रॅम, 400 ग्राम, जर जाड असेल तर 400 ग्राम, ते असेल 450 ग्राम असं त्या प्रति स्क्वेअर मीटरला पसरून घ्यायचं. आणि एकरी साधारण आपल्या 33 स्क्वेअर मीटर जर अशी नर्सरी झाली तर पुरते ती. अशा प्रकारची नर्सरी पसरून घ्यायचं आहे. आणि ते कोंब आलेलं बियाणं त्याच्यावरती आपण असं युनिफॉर्म ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, पसरून घ्यायचं आहे. ओके. नंतर त्याच्यावर थोडीशी आपण माती टाकून घ्यायची. आणि पुन्हा पावसाने धुपू नये किंवा काहू नये म्हणून त्याच्यावर भाताचा पेंडा पुन्हा लावून घ्यायचा आहे. आणि नियमितप्रमाणे पाऊस नसेल तर शक्यतो जोराचा पाऊस असेल तर आपण शेडमध्ये करून घ्यायचे. नसेल तर आपण काय बाहेर ओपन करून गादी वापेपर्यंत करून त्याच्यावरती करायचं असतं किंवा एखाद्या हार्ड जागेवरती करायचं असतं. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं खाली तळाला प्लॅस्टिक अंतरलं पाहिजे. महत्वाची गोष्ट सांगून राहिली, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक अंतरायचं असतं. कारण ही मुळं जर खाली नुसत्या जमिनीवर केली तर मुळं खाली जातील. ती मुळं एकमेकांमध्ये गुंतणं फार महत्व आहे. त्यासाठी प्रथम प्लॅस्टिक अंतरून घ्यायचं आणि त्या प्लॅस्टिकला थोडेसे होल मारून घ्यायचं जेणेकरून पाण्याचा निचरा होईल. आणि ते बियाणं त्याच्यावर तुम्ही पसरल्यानंतर रेग्युलर त्याच्यावर पाण्याने जारीने शिंपून घ्यायचं. अशा प्रकारची रोपवाटिका साधारण 17, 18, 21 दिवशी आपल्याला तयार होते आणि लावणीला योग्य होते. त्याच्यानंतर हे जे ग्रूज आहे त्या साईडची ते रोपवाटिका आपण असे कापून घ्यायचे आहे. तर आपण इथं कापलेले आपण
या साईजची आपण कापून घेतलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण ती सोडून दिलेली आहे. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर सगळे ते ग्रुप भरून घ्यायचे. जास्त रोप आहेत ते आपण वरच्या ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि मशीन आपण शेतामध्ये नेऊन त्या ठिकाणी डायरेक्ट आपण लावू शकतो. ओके. त्याच्यामध्ये माणूस चालवणार आहे, मशीनच्या मागे चालत असतो आणि त्याप्रमाणे युनिफॉर्म तिथं लागवड केली जाईल. ते आपण शेतामध्ये आता प्रत्यक्ष पाहू. ओके. या मशीनची अंदाजित किंमत किती आहे आणि त्याला सबसिडी किंवा कसं काय? नमस्कार मंडळी, मी तालुका कृषी अधिकारी हजारे या ठिकाणी फोंडाघाट या ठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहेत. या ठिकाणी सर्व मान्य या गावाचे सरपंच, फोंडाघाटचे आमचे शेटे सर आणि विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. शासनामार्फत कृषी संजीवनी सप्ताह 21 जून ते 1 जुलैपर्यंत साजरा करण्याचा निश्चित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले, जसं की बीज प्रक्रिया करणे, भात लागवडीसाठी रोपवाटिका तयार करणे, यंत्रामार्फत लागवड करण्यासाठी त्याच्यानंतर मॅट रोपवाटिका तयार करणे, बांधावरती खत वाटप करणे, विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सांगणे. नाविन्यपूर्ण बाबीमध्ये जे काही लागवड करायचे, आता सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पीक म्हणजे आंबा आणि काजू या पिकासाठी निवडलेला आहे. तर त्या माध्यमातून लाभार्थीची निवड करणे या गोष्टी आम्ही 21 जून ते 1 जुलै या तारखेपर्यंत आम्ही राबवणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी यांत्रिकरणामार्फत भात लागवड करण्यासाठी या ठिकाणी शास्त्रज्ञ, या गावाचे सरपंच वगैरे सगळे उपस्थित झालेले आहेत. आणि भात कशी लागवड करायची यंत्रामार्फत याबद्दल फोंडा संशोधन केंद्राच्या शेटे सरांनी आपल्याला विस्तृत माहिती दिलेलीच आहे. त्यामध्ये महत्त्वाचा विषय कसा आहे, त्यांनी सांगितलं की यांत्रिकरण भात लागवड करणं मजुरांचा खूप प्रॉब्लेम होतो आणि मजुरांचं सध्या एकाच वेळी लागवड येते शेतकऱ्यांची, पण मजूर उपलब्ध होत नाही. म्हणून हा यांत्रिकरणाचा एक पर्याय शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मी असं आवाहन करतो की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त यांत्रिकरणामार्फत भात लागवड करावी आणि यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते, शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये बचत होते. लेबरचे उपलब्धता ॲट ए टाइम उपलब्ध नसल्यामुळे लेबरची मशिनरीद्वारे आपण चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो. ओके, ठीक आहे. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महाडीबीटी योजना महाराष्ट्र शासनामार्फत कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ओके. यामध्ये जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर अवजार बँकमधून शेतकऱ्यांनी यावर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे. अप्लिकेशन केल्यानंतर त्याचं आयुक्तालय स्तरावरती सॉर्टिंग होतं आणि लॉटरीमध्ये सोडत दिल्यानंतर त्या लाभार्थीचं नाव येतं आणि लाभार्थीने त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट लागतील, 7-12 लागतं, 8 लागतं, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी कार्ड ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर ते पूर्वसंमतीवर दिल्यानंतर मोफत तपासणी केली जाते आणि त्या माध्यमातून मग शेतकऱ्यांना या मशीनची उपलब्ध करून दिली जाते. मशीनची साधारणपणे किंमत 2.5 लाख आहे, परंतु याच्यासाठी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना आपण 50% अनुदान देतोय आणि जे बहुभूधारक शेतकरी म्हणजे 5 एकरच्या पुढे ज्यांचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना आपण 40% अनुदान देतोय. या पद्धतीने या मशिनरीचं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे. यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड इथे आज आपण सर्व करतोय. तालुका कृषी अधिकारी कणकवली, मंडळ कृषी अधिकारी सांगवे हा विभाग आहे. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी हजारे सर, तोरणे सर, सावंत सर, त्याचप्रमाणे आमचे ग्रामसेवक भाऊ, ग्रामपंचायत सदस्य, इतर वरिष्ठ मान्यवर इथे उपस्थित आहेत. तसेच आमच्या कृषी सेविका आहेत दोन्ही, त्या पण इथे उपस्थित आहेत. आमच्या फोंडाघाटमध्ये गेल्या वर्षी पण या गटाने यांत्रिकीकरणाद्वारे कृषी लागवड केली होती आणि यावेळी त्यांचं एक नवीन पाऊल आहे की त्यांनी स्वतःही जी शासनाकडून जे अनुदान मिळालं त्यातून एक नवीन पाऊल मशिनरी घेऊन कृषी यांत्रिकीकरणाकडे लागवड नवीन पाऊल त्याने पूर्ण या बचत गटाने, कृषी गटाने टाकलेलं आहे. त्याचा मला खरोखर अभिमान वाटतो. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्ण साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तो कृषी साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जावा आणि त्यासाठी हे आमच्या गावातील लोकांनी उचललेलं पाऊल अत्यंत सुप्त आहेत आणि यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. आता इथे कटिंग करताय ते, तरवा कटिंग चालू आहे. असे तरव्याचे पीस करतात छोटे छोटे, कारण मशीन मध्ये टाकण्यासाठी. आता कटिंग चालू आहे, तरवा कटिंग.
त्याची जी कटिंग चालू आहे म्हणजे खाताची चटई दिसलेली दिसते, भाताची जी चटई घेतलेली आहे तर ते काय याच्यामध्ये हे 4 रो मशीन आहे भात लावण्यासाठी. त्याच्यामध्ये त्याचं जी खाच आहे त्या खाचेचं माप घेतलेलं आहे या अंतरानुसार. आणि आपण बरोबर या जे आपण जी चटई काढतो याची जर रुंदी जर बघितली आपण तर ती बरोबर या मापाची येणार. म्हणजे काय त्याच्यामध्ये जी खाच आहे बरोबर त्या खाचेमध्ये फिक्स होणार. त्यासाठी आपण या बरोबर जर आपण बघितलं तर याची रुंदी ही सारखी येणार. लांबीला याच्यामध्ये फरक पडला तर काय होत नाही, पण आपल्याला रुंदी बरोबर जो खाच आहे त्याची रोची जी त्याची रुंदी आहे त्यानुसार आपल्याला हे चटईचं माप घ्यावं लागणार. अडकला. दोन वरती ठेवा, ते शूटिंग घेत आहेत ना, वरती पण ठेवा. मला वरती ठेवून घ्या, वरती पण ठेवून घ्या. दोन-तीन टाकून ते शूटिंग जास्त लोड करू नका ताईला. नंतर काढून घ्या पाहिजे. नाही नाही, ती शूटिंगसाठी वरती ठेवायला. एक फळी टाकली ना. आता आपण लावणी कशी होतं ते पाहणार आहोत.
तुमचं नाव काय? सत्यवती अनंत तेली. ओके. तर मग बरं वाटली बा लावणी बरी वाटली? हा, बरी. 10 मिनिटात हा. नवीन जमान्याची नवीन लावणी. हो. तुमच्या जमान्यात किती वेळ लागायचो? 1 तास लागायचा ना? एक तास का 2 कोपरे 1 तास हिरड लागायची जरा 2 तास. आणि माणसं किती लागायची अंदाजे? हो. 3-4 जण तरी होय लागायचे. तर. आता हे बरं एका माणसाने लावल्या सगळं हो एका माणसाला. 10 मिनिटात. होय. तर ही आहे आधुनिक लावणी. बाकीचं तर किती दिवसात? 2 दिवसात झालं लावून सगळं? हो 2 दिवसात काढलो. 1.5 दिवसात. हा 2 दिवसात बहुतेक काढून झालं. सगळं काढून शेत लागला 2. नाही तर पहिल्यांदा 8-10 दिवस जायचे. हो 8 का महिना जायचो ना. मग ह्या सोप्या झाला. तर आत्ता आपण पाहिली की मशीनद्वारे म्हणजे मशीनच्या साहाय्याने कशा प्रकारे लावणी करतात ते. जवळपास म्हणजे 10 मिनिटात 2 कोपरे लावून झाले यांचे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.